राजे, सिंहासनावर राजे म्हणून आरूढ व्हा आणि उलथून टाका मुघली तक, आणि उलथून टाका मुघली तक, आणि उलथून टाका मुघली तक। विश्वेन दृश्यते राम लक्ष्मणोऽयं स्नेहा, अस्माभिः दृश्यते शिवपुत्र शंभुपुत्रयो, यथा माता जिजा तथा माता येसु, निष्ठेन सर्वे दर्शयन्ति प्रतितो याः। या विश्वाने राम लक्ष्मणाचे प्रेम पाहिले, पण आम्ही आज शिवपुत्र आणि शंभुपुत्राचे प्रेम याची देही याची डोळा पाहिले। राजाराम राजांची जिजाऊन सम येसुबाई महासाहेबांप्रती निष्ठा पाहिली, धन्य झालो। एकीकडे मुघल सुलतान वडील भावांचे मुर्दे पाडून तख्तावर बसतात, आणि आम्ही इकडे सत्ता दुसऱ्याने घ्यावी म्हणून आग्रह करीत आहोत। अलबत, पण अशा वेळी दरबारी मंडळींच्यात कारभाऱ्यांच्यात गैरसमज पसरतात। गैरसमजाची ठिणगी रुद्ररूप धारण करून बंडाळी पसरते, कारभाऱ्यांच्यात मानकऱ्यांच्यात दुफळी माजते, आणि स्वार्थापायी कान भरणाऱ्यांचे भावते। म्हणून तर निर्णय घेताना गोंधळून गेलो आहोत आपण। साहजिकच आहे। या वक्ताला खरा प्रश्न दौलतीचा वारस कोण हा नसून दरबाऱ्यांमधील दुफळी कशी टाळावी हा आहे। भल्या भल्यांची मती खुंटीत व्हावी असा बाका प्रसंग आहे। या वक्ताला ही दुफळी आपण टाळू शकलो नाही तर औरंगजेब राहिला पहिलं तीर, घरभेदी मंडळींची फंद फितूर आणि बंडाळी मोडून काढण्यातच समय आणि शक्ती खर्ची जाईल। म्हणजे ही दुफळी पुंडावा मोडून काढण्यासाठी जल्दीने राजपदाचा निर्णय निकाली काढणं गरजेचं आहे। तर अलबत, मासाहेब आता जल्दीने निर्णय घ्यायला हवा, नाहीतर फंद फितुरीला बळ येईल अशी लक्षणं आत्ताच दिसत आहेत। सूर्याजी राव मान खाली, मान खाली। खाविन? खाविंद हे सूर्याजीराव, रायगडाचे रखवालदार, गडकरी म्हणा। हुजूर आपली कृपा दृष्टी असावी यांच्यावर। आपकी खिदमत करना चाहते हैं, यही ख्वाहिश है इनकी। ते लागले जरा वतनाचं बोलून घे की। हाँ विशाल, रायगड की क्या खबर? काय सांगू तुम्हाला, रायगडावर सगळा गोंधळ माजलाय बघा। कोणाचं बी कोणाला काही थांग पत्ताच नाही, जो आपल्याच अशा तंद्रीत आहे। अहो, आपल्या शेणा सागरासने समधी दास्तावले ते, आपल्या दहशती पुढे कुणाचं काय टकरू बी चालना झाले। रायगढ़ पर कुछ भी ठीक नहीं है, वो एक दूसरे से टकरा कर मर मिट जाएंगे, तो हमें आपकी क्या जरूरत है? आप जा सकते हैं। नाही नाही हुजूर, आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं जी। अजून बी धोका काही टळलेला नाही। राजाराम आणि ताराबाई सोडाच्या अग्नीत नुसते धुमासते, ती दोघं बी पेटून उठले ते। जोपर्यंत ह्या दोघांचा खात्मा करत नाही तोपर्यंत स्वराज्य काय संपणार नाही। आणि तुम्हाला सांगतो हुजूर, ही ताराबाई साधी सुधी बाई नाही, बिजले आहे बिजले। आपल्या बापावनी शमशीर धुरंधर बी आहे आणि राजकारणात मातब्बर बी आहे। वाघीण बाई आहे, वाघीण। वो तो औरत है, वो क्या कर लेगी? राजा राम तो शिवा का बेटा है, उसका बंदोबस्त करना होगा। हो पंत, एवढं बोलून बी आमचं काय काम झालंच नाही जी।
अहो तुमचं काम झालं सूर्याजीराव, तुमचं काम झालं. नशीबवान आहात हो तुम्ही. तुम्हाला न मागताच बादशहाचा आशीर्वाद मिळाला या टोपीच्या रूपानं. तुमचं काम झालं. असं असतंय वय. बादशहानं सांगितलेलं काम तेवढं चोख करा. चोख करा. राजा रामाचा बंदोबस्त करा. सूर्याजीराव, रायगडचे रखवालदार आहात तुम्ही. गडकरी. रायगडाचे दरवाजे थोडे किलकिले करा. किलकिले. पुढचं आम्ही बघून घेतो. हरिओम. अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद गजभूषणं चातुर्मय भूषणं नार्या उद्योगो नरभूषणं. हरिओम तत्सत. राजे, आजचे आमचे सदरेवरील कामकाज संपले. राजे, आपली आज्ञा असेल तर निघावं का आम्ही? अलबत पंत अमात्य, आपण निघावे. तारा, पंत अमात्यांची सदरेवर कामकाजावर अफाट श्रद्धा आहे नाही. वेळ न घालवता कामकाज अटकून चालले देखील. खरंय. मुजरा राजे, दिवे मालवायचे. रात्र बहुत झाली राजे, आपण असंही निघायला हवं. होय तर. थांबा. सरकार, आम्ही मुघल छावणीत आलोया. येसुबाई साहेबांनी भेटायचं आहे जी. अशा बाय. अहो, यो शंभू राजांचा अस्ति कलश काय बाई करून त्यांच्या कलेवर आला. आम्ही बडागने दिला. पर ज्या इथं मामा छत्रपतींचा अंत इदी व्हायला पाहिजे, हे काय आम्हाला जमलं नाही बघा. तवा शंभू राजे. नाही सरकार, तुम्हासनी यासनी आत नेता येणार नाही असा हुकूम आहे. मावळतीनंतर कुणासनी बी आत सोडायचं नाही. काय डोकं फिरलंय का तुमचं? आम्हाच नाही अडवताय वय. गडाचा गडकरी आहे मी. गप कमान बाजूला व्हायचं. अरे मर्दाओ, काळी तरी बघा. आपल्या राजाच्या आस्त्या घेऊन आले ते हे लोक. नाही, आम्ही आमच्या जिम्मेदारीवर यांना आत राजाराम राजांकडे घेऊन जाणार. तुम्हाला कोणी बी बोल लावणार नाही. वा माग.
तुम्ही तिघं बी हित ताडूशाला लपून राहा. वयजी मी मारला मार्ग बिन गोराय का नाही ते हिरो निघतो. धनाजीराव, समधी कुत्री अशी काही वळते ती आमासने तर काही समजून झालंय बघा. वय की संध्या झोपेचा इस्कोट घातला यांनी चमान. ही कुत्री कुठं काय उडत असतील तेवच जाण. धनाजीराव, आमासने काहीतरी काळं वेर जाणवत आहे. या कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज महादरवाजाच्या जवळने येतोय. धनाजीराव, धोका आहे. या कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज नेहमीसारखा नाही. सर्जा, ह्यो सज्जा कुटीचा महाल दिसतोय का तुम्हासनी? वयजी ह्यो महाल राजाराम राजांचा आहे. कामगिरी कळली न हो तुम्हासनी? वय अरे मग काय कुणी बघायची वाट बघता का? निघा, लवकर निघा.
संताजीराव मी घोरपड्याचा संताजीच आहे. आमच्या राजांवर वार करताय होय. आता तुमची काय खैर नाही. आमच्या धनाजींवर वार, ते बी यो संताजी जित्त असताना. तारा, संताजीरावांनी एवढ्या मध्यरात्री आपणा दोन उभा येताना असे तातडीने बोलवून घेण्याचा काय मनसुबा असावा? आम्ही तोच विचार करत आहोत. तसाच महत्वाचा मनसुबा असावा. एरवी या वक्ताला सदरेवर बोलवणे कोण गरज? राज, आपल्यासनी भेटाया पाहुणा आल्या तिची, आणि ते बी न बोलावता. राव, हा सर्व काय मामला आहे? कोण आहेत हे लोक आणि त्यास असं बांधून का आणले आहे? राणे साहेब, रातच्या वक्ताला कुत्री लय भुकत होती, पण त्यांच्या भुकण्याचा आवाज नेहमी सारखा नव्हता. तेव्हा आम्ही दोघं उठलो, समशेर घेऊन सरळ दरवाजाकडे धावलो. आणि मग तिथं आम्हाला समजलं धाकल्या धनींचे आस्ती कलश घेऊन कोणबाई माणसं आलीत. पण ती माणसं येसुबाई मासाहेबांच्या दालनाकडे न जाता राजाराम राजांच्या दालनाकडे वळली. तवाच आमासनी संशय आला की ही लोक आस्ती कलश घेऊन येसुबाई मासाहेबांच्या दालनाकडे गेली नाहीत, म्हणजे काहीतरी काळबेर आहे. आम्ही लगोलग धावत तुमच्या दालनापाशी आलो. जेव्हा तुम्हासनी समोर बघितलं तेव्हा आमच्या जीवात जीव आला. बघा, अजून बी धोका टळला नव्हता. आता तुम्हासनी दालनाच्या बाहेर कसं काढायचं ह्योच सवाल टकुऱ्यात घुमत होता. आणि मग म्हणून मुद्दाम बिछाना खराब करायला लागला तुमचा रास. मुजराज, संताजीराव, धनाजीराव, आपण या वक्ताला काय झालंय? काय विशेष संताजीराव? बोला, काय झालंय? पाणी घेऊ का जरा? हा, अरे धनाजीराव, अहो काय होय? हा, नीट घेता येत नाही होय? समज समईतलं तेल बिछातीवर सांडलं जी. राज, आम्हासनी माफ करा. गलती झाली आमच्याकडनं. आमच्या पायी आपली बिछायत खराब झाली. नाही नाही, असं कसं? आता राजांनी झोपायचं कुठं? राज, ठीक ठीक, आपण मनाला लावून घेऊ नये, तोशिष नसावी. पण आम्ही दोघं ततच दाबा धरून बसलो. आणि राजासने दगा व्हायचा आमचा अंदाज खरा ठरला. आणि ही तिघं रंगे हात सापडली. एकाला जागेवर धनाजीरावांनी समशेरानं उभा कापला आणि ह्या दोघांनी तुमच्या पायापुढे रुजू केलंय. शाबास. आज आपल्या तत्परतेमुळे आमचे कुंकू वाचले, राजांचा जीव वाचला. भोसल्यांचा कबिला आपला ऋणी आहे. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. असे आपल्या धनासाठी जीव पणाला लावणारे शिलेदार स्वराज्यात असताना ही शिवदौलत अबाधित ठेवण्यास आणि वृद्धिंगत करण्यास आम्हास कोणी अडवू शकत नाही. अलबत्त, पण आम्हास एक यक्ष प्रश्न सतावतोय. आपण दोघे आमच्या दालनात आलात तेव्हा आम्हास सांगितले का नाही की आमच्या जीवाला धोका आहे म्हणून? काही न सांगता बिछाण्यावर तेल सांडत बसलात. राज, आम्ही जाणतो शंभूराजा जेरबंद झाल्यापासून आपल्या डोळ्याला डोळा नाही. तेव्हा काय बाय करून तुम्हासनी दुसऱ्या दालनामध्ये घालवून तुमची झोप तरी पुरी होईल म्हणून आम्ही दोघांनी ह्या समदा कांगावा केला. जी राज, आता एकच माग नाही तुमच्या पायाशी. दोघांनी आमच्या हवाली करा. असं चोप देऊ का पोपटावनी खळाखळा बोलायला लागतील. आणि या कटामागचा कोण करवित आहे ते समजलं आपल्यास लगेच.
या कटामागे कोण करवित आहे याचा अंदाज आहे आम्हास. पाहूयात तो अंदाज खरा ठरतोय की नाही ते.